26 जानेवारी रोजी हाडाखेड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. युवा टीम हाडाखेड यांनी ग्रामसभेत विकासकामे, बजेट व प्रलंबित योजनांबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र या प्रश्नांवरून सरपंच सुरेश पावरा यांचे बंधू राकेश पावरा व त्यांच्यासोबत असलेल्या 2 ते 3 जणांनी युवकांशी वाद घालून तणावपूर्ण वातावरण निर्माण केल्याचे सांगितले जात आहे. ग्रामसभा हे लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असून प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र हा अधिकार डावलण्याचा प्रयत्न केल्याने लोकशाही मूल्यांवर आघात झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. ग्रामपंचायतीच्या कामांचा हिशोब, बजेट आणि प्रलंबित योजनांची माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. 3 दिवस आधी अर्ज द्यावा लागतो किंवा ही माहिती फक्त 1 मेच्या ग्रामसभेतच देता येते, असे सांगणे दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारातून ग्रामपंचायतीत हुकुमशाही वृत्ती वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. तसेच कायद्याचे प्राथमिक ज्ञान नसलेल्या ग्रामसेवकाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी युवकांकडून करण्यात येत आहे. हुकुमशाही पद्धतीने वागणारे सरपंच सुरेश पावरा व ग्रामसेवक भगवान पावरा यांना निलंबित करण्यात यावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व युवा टीम हाडाखेड यांनी केली आहे. गावांच्या बरोबर वैयक्तिक प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा होत असताना धुळ्यातील देवपूर परिसरातील आनंद निवासी मूकबधीर विद्यालयात हा दिवस अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध ओम टेंट हाऊसचे संचालक किशोर संचेती यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सौ सीमाताई संचेती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यालयातील मूकबधीर विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शक शिक्षकांच्या हालचालींचे अनुकरण करत तिरंग्याला मानवंदना दिली. शब्दांशिवाय केवळ हातवारे व भावनांच्या माध्यमातून व्यक्त केलेली ही सलामी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. झाले बहुत होतील बहु, पण या समहा हाच, या उक्तीप्रमाणे प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा झाला. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या अनोख्या समारंभास ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक राजकीय नेते बाबासाहेब घुगे यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूकबधीर विद्यार्थ्यांनी दिलेल्या तिरंग्याला ही सलामी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरली. मकर संक्रांती व श्री गणेश जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील मुकटी येथे विघ्नहर्ता गणपती मित्र मंडळातर्फे भव्य महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव सैंदाणे यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. 400हून अधिक महिलांच्या उपस्थितीत तिळगुळ, भेटवस्तू व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकटीच्या माजी सरपंच अर्चना उमाकांत पाटील होत्या. त्या म्हणाल्या की महिलांनी केवळ चूल आणि मूल परते मर्यादित न राहता आपले सुप्त गुण विकसित करावे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचा विकास साधावा. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत उद्योजकतेकडे वळल्यास महिलांचे सक्षमीकरण खऱ्या अर्थाने साध्य होईल. विघ्नहर्ता गणपती मित्र मंडळ सामाजिक कार्य करत असून महिलांसाठी हे कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी हरिपाठ, महिला भजनी मंडळ, उखाणे, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमास माजी सरपंच सुशीलाबाई सैंदाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगला पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरक्षा देवरे, इंदिराताई साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. भटू देवरे सर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. सोन्याचा भावरा देव तुला चांदी